केल्या, पुन्हा आजही त्या तिथे महेश्वराला सतत देवत असतात. महेश्वराचा राजमहाल, त्यावर जे कारागिरांनी जे नक्षीकाम केलं ते आपण बघतो. विश्वप्रसिद्ध महेश्वर सिल्क साड्यांवर तेच सगळं नक्षीकाम जे राजमहालावरती आहे, अहिल्यादेवींच्या राजमहालावर जे नक्षीकाम आहे तेच सगळं त्या साड्यांवर बघावयास मिळतं. महेश्वराचा थाट काय वर्णावा, राजधानीच ती. बाजारपेठा, संशोधन केंद्र, किल्ल्याची शिबंदी, पाठशाळा, विद्यालय, जंबुरे तोफा, युद्ध भांडार आणि कापड गिरण्या, सगळंच थक्क करून सोडणार. अहिल्यादेवींनी महेश्वराला कापड गिरण्यांची स्थापना केली आणि प्रत्येक हाताला काम दिलं. असं म्हणतात की त्या काळी टाकीच्या घाणीचे जे घाव असत त्याचा 24 तास आवाज येत असे, इतकं त्यावेळी तिथल्या कारागिरांना, कामगारांना, कलाकारांना काम होतं. अहिल्यादेवींनी महेश्वरात कापड गिरण्यांची स्थापना केली आणि जेव्हा इंदोर त्यांची राजधानी होती, इंदोर एक छोटंसं खेडेगाव, त्या खेडेगावाला अहिल्यादेवींनी शहराचं स्वरूप दिलं. शहराचं स्वरूप दिल्यानंतर त्यांनी तिथे तोफांचा कारखाना उघडला. अहिल्यादेवींची मुत्सद्दीगिरी होती की तोफांचा कारखाना इंदोरला आणि महेश्वरला कापड गिरण्यांचा कारखाना. असे अनेक कापड गिरण्यांचे कारखाने, या दोन्हीही ठिकाणची कामं त्या स्वतः जातीने बघत असत. ते काम मात्र त्यांनी कुठल्याही त्यांच्या मंत्र्याकडे सोपवलं नाही, कारण इथूनच त्यांच्या राज्यकारभाराची मुहूर्तमेढ होती. या दोन वरतीच त्यांचा संपूर्ण राज्यकारभार अवलंबून होता आणि म्हणून त्या स्वतः जातीनं या दोन्ही कारखान्यांकडे बघत असत. अहिल्यादेवींनी आजच्या काळात आपण जे म्हणतो की प्रत्येक हाताला काम, भुकेल्याला अन्न आणि बेघरांना घर, ही आजच्या सरकारचं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे आणि ही जी आपण अपेक्षा ठेवतो सरकारांकडनं, ती अहिल्यादेवींनी त्या काळात आजपासून 250 वर्ष अगोदर करून दाखवलं आणि ते आज तागायत दिसत आहे. माझ्या राज्यात कुणी उपाशी राहू नये म्हणून त्या काळी त्यांनी चालवलेली सदावर्त अन्नछत्र आजही अव्याहत महेश्वरात आणि इंदुरात चालू आहेत. आणि हा सर्व दानधर्म त्यांनी सरकारी उत्पन्नातून न करता खाजगी उत्पन्नातून केलं. सारा वसुली आली की अहिल्यादेवी त्यावर तुळशीपत्र ठेवत आणि म्हणत, हे सारं काही ईश्वराचं, माझं नव्हे. ही सारी संपत्ती राष्ट्राची, राज्याची आणि भगवंताची. इदम न मम ओम राष्ट्राय स्वाहा. संपत्ती सब प्रभू के हे आहे. सगळी संपत्ती भगवंताची असल्यामुळे मी जे जे काही आत्तापर्यंत केलं आहे, जे आत्ता करते आहे आणि पलीकडे जे करणार आहे, त्या सगळ्याचा हिशोब मला भगवंताला द्यायचा आहे. आणि म्हणूनच मी कुठल्याही प्रकारची दोलायमान स्थिती राज्यकारभारात होऊ देणार नाही. अहिल्यादेवींनी ते चोखपणे करून दाखवलं. त्यांच्या निर्मोही आणि प्रजावत्सल कार्यांमुळे रयतेनी, प्रजेनी त्यांना त्यांच्या जिवंतपणी देवीची उपाधी दिली. त्या अत्यंत तेजस्वी आणि कर्मयोगी होत्या. कर्म केलं पाहिजे, सतत कर्म केलं पाहिजे, यावर त्यांचा अत्यंत विश्वास होता. स्त्रियांना समान अधिकार, पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या संपत्तीची उत्तराधिकारी त्याची पत्नी राहील, विधवेस पुत्र नसेल तर तिला दत्तक घेण्याचा अधिकार राहील. हा आधी हे तीनही ठराव त्यांनी आपल्या राज्यात करून दिले. एक दिवस पहारेकऱ्यांचा पहारा तोडून एक विधवा स्त्री थेट अहिल्यादेवींच्या जवळ आली. पहारेकरी तिच्या पाठोपाठ धावत आले. अहिल्यादेवींनी पहारेकऱ्यांना थांबवलं आणि तिची विचारपूस केली. काय समस्या आहे?
ती स्त्री म्हणाली, मातोश्री, मला पुत्र नाही, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, मी विधवा, पतीच्या संपत्तीचा उपभोग घेण्याचीही मी अधिकारी नाही, आणि मला पुत्र नाही, मी दुर्दैवी आहे. आणि माझ्याकडे पुत्र नाही म्हणून दत्तक घ्यावा म्हणून सगळे नातेवाईक, माझे सगळे नातेवाईक आपापली मुलं घेऊन माझ्या मागे रेटा लावत आहेत की मी त्यांच्याचपैकी एखाद्याचा पुत्र दत्तक घ्यावा, परंतु मला त्यांची मुलं नकोत. मला माझ्या दासीचा पुत्र दत्तक घ्यायचा आहे, कारण आजपर्यंत तिने आणि त्यानेच माझी संपूर्ण सेवा केलेली आहे, कुठल्याही लोभाशिवाय, कुठल्याही अपेक्षेशिवाय. म्हणून मला दासीच्या पुत्रालाच दत्तक घ्यायचं आहे. आणि जेव्हापासून माझ्या नातेवाईकांना हे कळलं आहे, त्या सगळ्या नातेवाईकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यापेक्षा ही सारी संपत्ती मी तुमच्या पायाशी वाहते, तुमच्या पायाशी राहीन, तर मी प्रतिष्ठा पावेन. माझी ही सारी संपत्ती सरकारात जमा करून द्या. अहिल्यादेवींना जाणीव झाली की साधारण जीवनात विधवेला किती अन्यायांना आणि किती प्रकारांना, किती कष्टांना तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी हे ठराव पास केले. हे ठराव त्यांनी आपल्या राज्यात लागू केले की स्त्रियांना समान अधिकार, पतीच्या संपत्तीचा उपभोग घेण्यास त्याची विधवा, पतीच्या संपत्तीवर त्याच्या विधवेचा अधिकार राहील, आणि तिला जर पुत्र नसेल तर तिला दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार राहील. अहिल्यादेवींनी त्या स्त्रीला उभं केलं आणि त्यांनी सांगितलं की जा, नातेवाईकांच्या रेट्याला न जुमानता तुम्ही जी हिंमत करत आहात, जी हिंमत दाखवत आहात, तुम्हाला योग्य वाटेल त्याच पुत्रास तुम्ही दत्तक घ्या आणि दत्तक विधानाची तयारी करा. मी त्या दत्तक विधानास जातीने हजर राहील. अहिल्यादेवी त्या स्त्रीच्या दत्तक विधानास जातीने हजर राहिल्या आणि आपल्या खाजगी उत्पन्नातून त्या विधवेच्या दत्तक विधानाचा त्यांनी आहेर केला. अशा होत्या धर्मवेड्या आणि प्रजावत्सल अहिल्यादेवी. त्यावेळी अनेक वाईट रूढी प्रचलनात होत्या. पडदा प्रथा होती, सती प्रथा होती, ज्या अतिशय वाईट आणि जिवंत माणसाला त्रासदायक असतील अशा प्रथा होत्या. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा बंद केली. सतीची प्रथा त्याविरुद्ध बंड पुकारला, परंतु तरीही त्या सर्व सती प्रथा बंद करू शकल्या नाहीत. उलट त्यांच्याच कुटुंबात त्यांच्या पतीच्या 9 विधवा, त्यांच्या पतीच्या 9 सती, त्यांच्या 2 सासू, मल्हाररावांच्या 2 बायका होत्या, त्या 2 सासू, त्यांचा मुलगा मालेराव त्याच्या 2 बायका, 2 पुत्रवधू, 2 पौत्रवधू, त्यांचा नातू होता त्याच्याही 2 बायका, आणि एक तर खुद्द त्यांची मुलगी आणि तिच्या 2 सवती, अशा एकंदर 18 सतींच्या किंकाळ्या त्यांच्या राजमहालात त्यांनी ऐकल्या. त्यांच्या हृदयावर त्या आघात करून गेल्या. पण तरीही अहिल्यादेवी डगमगल्या नाहीत आणि त्यांनी मृत्यू हे शाश्वत सत्य आहे, त्याचं दुःख किंवा शोक करत बसण्यापेक्षा त्याचा सामना करणे हे मानवाचं मुख्य उद्दिष्ट आहे. ह्याच माण्यानं, याच भावनेनं त्यांनी पुढेही राज्यकारभार केला. अत्यंत कर्तव्य दक्षतेने त्यांनी तो राज्यकारभार केला. वाराणसी ते नाशिक त्या काळी सडका बनवण्याचं तंत्रज्ञान प्रगत नव्हतं. इथे तुम्ही सगळेजण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे सगळे विद्यार्थी आहात. अनेक शास्त्र त्यावेळेस प्रगत नव्हती. 1700 काळातला, सन 1700 मधला हा काळ, त्यावेळेस सडका आणि रस्ते बनवण्याचं शास्त्र प्रगत नव्हतं. पण ज्यावेळेस दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती, त्यावेळेस अहिल्यादेवींनी कलकत्ता ते बनारस रस्ता बनवला. तयार रस्ता, त्यावेळेस खडकाळ जमीन असायची, त्यावरूनच
घोड्यावरून किंवा रथावरूनच जाणं येणं, बैलगाडीतूनच जाणं येणं करावं लागत असेल. परंतु अहिल्यादेवींनी 1750 साली अवघ्या 25 वर्षाच्या होत्या त्या, तेव्हा मल्हारराव जिवंत होते, खंडेरावही जिवंत होते. त्यावेळेस त्यांनी अवघ्या 25व्या वर्षी हे तंत्रज्ञान प्रगत केलं आणि त्यांनी इतक्या लांबीचा इतका मोठा रस्ता ती सडक बनवून दाखवली. त्यामुळे तिथे जाणाऱ्या त्या तीर्थक्षेत्रांना, त्या क्षेत्रात जाणाऱ्या लोकांचा पुष्कळसा वेळ वाचला. रयतेने त्यांना आशीर्वाद दिले. वाराणसी ते नाशिक या ठिकाणी पुण्यसरिता गंगेवर त्यांनी 11 घाट बांधले. आणि हे नुसते 11 घाट बांधूनच त्या थांबल्या नाहीत, तर काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंतिका, जगन्नाथपुरी, रामेश्वर, बद्रीनारायण, द्वारका अशी जी सगळी हिंदूंची मुख्य देवालय होती त्या सगळ्यांचा जीर्णोद्धार केला. सेवाव्रती म्हणजे काय ते अहिल्यादेवींनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं. फक्त सेवा करणं आणि कुठलाही स्वतःच्या नावाचा उदो नाही, कुठलाही समारंभ नाही, नावपट्टिका नाही, प्रसिद्धी परांगमुख राहूनच त्यांनी ही सगळी कार्य केली. बनारसला अन्नपूर्णा मंदिर आणि गयेला विष्णू मंदिर बनवलं आणि त्या काळात त्यांनी ही